गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे वाजले होते 5 आणि इराला गार्डनला घेऊन जायचं होतं आणि किती सुंदर वातावरण होतं बघा. खूप छान छान असे ना फोटो काढले. आणि ही इराच्या फ्रेंडची गाडी आहे. इरापेक्षा ती 2 महिन्याने मोठी आहे आणि ती आता सगळीकडे पळायला लागली, म्हणून तिच्या मम्मीने ही गाडी आम्हाला तात्पुरतं दिली आहे. बोले तुम्ही राऊंड मारा या गाडीवरून. विनायक भेटला आणि विनायकला पण आम्ही आमच्या बरोबर राऊंड मारायला लावले. घरी आले, मला इव्हिनिंग स्नॅक्स बनवायचं होतं इरासाठी आणि मी तिच्यासाठी आज इव्हिनिंग स्नॅक्स मध्ये बघा काय बनवणार आहे. गाजर, बटाटा, बीट चॉप करून घेतले आहे आणि सोयाबीन मी ऑलरेडी बॉईल केले होते. कुकरला ना 2 शिट्ट्या मारून घेतल्या आहेत आणि सगळं काढून आहे ना मी स्मॅश करून घेतलं चांगलं. मला ना बनवायचं आहे चिला. फोकने चांगले स्मॅश केले आणि मिक्सरला लावले. मिक्सरला चांगलं प्लेन बॅटर झालं आणि त्याच्यामध्ये ना मी बेसन ऍड केलं आणि आपलं तांदळाचं पीठ ऍड केलं. हलक्या हाताने बॅटर थापलं आणि तव्यावरती टाकलं आणि वरती मी पनीर ऍड केलं आहे आणि थोडस साईडने ना तूप सोडलं आणि खरंच हा चिला 1 नंबर झाला होता. तुमच्याकडे लहान मुलं असेल ना तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि इराने ना हे दोन्ही पण चिला आवडीने खाल्ले, तिला खूप आवडले. आणि मग काय, मॅडम चालल्या बाहेर शॉपिंग करायला डॅडा बरोबर. या 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 या. अरे बापरे. या. अरे आता बाहेर जायचं म्हणून डॅडाकडे. नॉट फेअर. नॉट फेअर. आता ना इरा स्वतःहून ना हात सोडून चालायला बघते आणि मी रेकॉर्ड केलं आहे, मला तुम्हाला दाखवायचं होतं. तर तुम्ही पण बघा किती छान चालते आहे हात सोडून. मस्त. आता तिला सपोर्टची पण गरज लागत नाही. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.